माय यूट्यूब फॅमिली. तर आमच्या दिवसाची छानशी सुरुवात झालेली आहे. माहित आहे तिला गाडी सुरू करण्यासाठी कोणती बटन दाबावे लागते. आता हो तू केली ना. हो पाहिली अजून अजून कर गाडी सुरू कर गाडी सुरू. बाय. कुठं निघाल्या? केस आहे का बेटा डोक्याला? अय डोक्याला केस आहे का? केस आहे डोक्याला? दाखव दाखव. तर ना सकाळी सकाळी आधी मामाचा वेळ घेतल्यानंतर आता प्रिशूला सायकल चालवायची आहे, म्हणजे सायकलवर फिरायचं आहे. रोज तिला सकाळी सायकलवर चक्कर पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. आता मावशीचा क्लचर घेतला आणि तो क्लचर इथे डोक्याला लावते. खरंच तिला केस तरी आहे का? पण समजतं कसं की तो डोक्यालाच लावायचा असतो. त्यानंतर मावशीच्या मागे लागली ती सायकलवर चक्कर मारायसाठी. जसं मी आधी सांगितलं, श्रेया फार कमी घरी असते, त्यामुळे मग तिला असं होतं प्रिशूला की जेवढा वेळ असेल ना ती तेवढा वेळ माझ्याचसोबत टाइम स्पेंड कर. आणि श्रेयाला सुद्धा असं होतं की चला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ प्रिशूला द्यायचा. तर तीही प्रिशूला होईल तेवढं सायकलवर चक्कर मारते, म्हणजे मग तिच्यासोबत गप्पा सुद्धा होतात आणि प्रिशूही खुश राहते. तर बघा धडपडी तर खूप जास्त आहे. आता सायकल आधी श्रेयाने चेक केली आणि त्यानंतर प्रिशूला बसवते, कारण सारख्या काही ना काही रील्स येत असतात ना की हिवाळ्यामध्ये आपलं वाहन तपासून घ्यायचे. मग श्रेया खूप जास्त पॉझिटिव्ह आहे मेन म्हणजे प्रिशूबद्दल, त्याच्यामुळे ती सायकल व्यवस्थित चेक करून घेते. आता प्रिशू इथे मला बाय करते. हातामध्ये माझ्या मोबाईल असला की तिला कळतंच की मी म्हणजे प्रिशूचाच फोटो वगैरे काढत असणार, त्याच्यामुळे मग तिने मला बाय केला आणि आता चक्कर मारायला गेली. आमची सकाळ अशी असते. तर रोज सकाळी ना आम्ही मस्त इथे विठ्ठलाचे गाणे लावतो, कारण आईसोबत प्रिशू विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जात असते. तिथे भजनाचं वगैरे तिला एवढा छान छंद लागला ना की घरी सुद्धा तिला ते गाणं नाही का, रडू नको बाळा, ते त्यानंतर विठ्ठलाचे जे गाणं असतात ते खूप जास्त आवडतात. म्हणून ती टीव्हीवर लावली ना की घरात सुद्धा छान वातावरण असतं सकाळचं आणि फ्रेश वाटतं. आणि मग प्रिशूला सुद्धा त्या बहाण्याने आणखी जास्त देवाची आवड निर्माण होते. तर मी इथे बेड आवरती आहे. मोबाईलमध्ये मी टाईम दाखवत होती पण ते काही व्यवस्थित दिसलंच नाही, तर बेड आवरून घेतला. जसं यादी सांगितलं बेड आवरणं हे माझ्याकडेच असतं. प्रिशूला श्रेया चक्कर मारते तोपर्यंत मी आवरून घेते. एरवी ती घरी असली ना की ती खूप मध्ये मध्ये करते, त्याच्यामुळे मग आवरू काही देत नाही. म्हणून मी इथे पटापट आवरून घेतलं. पटापट कसलं वेळ लागतोच आवरायला, कारण 5 गाद्या आहेत, त्यानंतर बाकीही काही अंथरूण. तर हिवाळा असल्यामुळे एक्स्ट्राचे ब्लँकेट्स वगैरे सर्व वर आलेले आहेत आता, त्यामुळे मग बाकी आमच्याकडे ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे मग सर्व बेडवरच ठेवावं लागतं. सो ते बेडवर ठेवलं. आता माझा बेड आवरून होतोय तोपर्यंत आईने छान चहा केला. आणि माहिती नाही का बरं पण कपाला ना असं चहापत्तीचं थोडं थोडं बारीक दिसत होतं, त्याच्यामुळे मग आमचं तेच बोलणं चाललेलं का कसं काय. सो टीव्ही बघत बघतच माझा चहा घ्यायचं चाललंय. पिशू पिशू ते पाहतो. विठूच आहे बेटा. असं आहे पिशू. सो तिकडे प्रिशाचं आणि मावशीचं मस्तपैकी देवाच्या गाणं एन्जॉय करायचं चाललेलं. नाचत नाचत आईला मी उकडतं पाणी होतं त्यामुळे टाकून मागितलं. आंघोळ करायला जाते. इकडे भजगरची सुद्धा तयारी चालली आहे, कारण आज आहे उपवास. हिवाळ्यामध्ये ना चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करायची मजाच वेगळी आहे, कारण खूप गरम पाणी मिळतं आंघोळीला. सो माझी आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्यावर प्रिशूने काहीच करू दिलं नाही आणि मांडीवर आली. आता प्रिशू झोपलेली आहे. मी पटकन क्लचर वगैरे लावते आणि निघते, कारण या मॅडमला खूप जास्त लेट होत आहे. सो स्टे ट्यून. तर प्रिशूला पाण्यामध्ये टाकून दिलं मी. तिकडे श्रेयाचा फराळ करायचं चाललेला आहे आणि सोबत तारक मेहता कंपल्सरी, जे आमचं फेवरेट आहे. तर चला आता तिचं झालंय, मला सुद्धा निघायचं आहे. तो मी रेडी झाली आहे आता, निघाले जायला. मला बँकेत जायचं आहे, जसं लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं तसं. आधी हिला सोडतं मग बँकेत जाते. केससुद्धा माझे बघा पाणी गळतंय अजून तरी,
पण या मॅडमला खूप लेट झालेला आहे, सो आधी हिला सोडते आणि प्रिशू झोपली आहे. तर चला आता आधी तिकडे जाते, काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. सो फायनली आम्ही निघालो जायला. आज मी बॅग घेतली होती मोठी, कारण मला बँकेत जाऊन यायचं होतं आणि बॅगमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित बसतात. तर बँकेचं काम करून मला घरी यायचं होतं फराळ करायसाठी म्हणून. तर पटापट आम्ही गेलो. मी माझं काम आटपलं आणि परत आल्यास तर प्रिशू मॅडम नुकत्याच झोपेतून उठलेल्या होत्या आणि एवढा जीव रडू झाला होता ना तिचा, कारण आई कामामध्ये होती आणि तिला झोपेतून उठल्याबरोबर एक तर मी पाहिजे किंवा आई पाहिजे. आई आता बाहेर कपडे वाळत घालत आहे आणि मी दिसल्यावर प्रिशूला अजून जास्त रडू आलं. तर मग मी तिला घेतला. आता फराळसुद्धा रेडी झालेला होता, तर म्हटलं फराळ करून घेते, कारण परत मला शॉपला जायचं आहे आणि प्रिशूला घेऊन जायचं आहे, कारण आईची काही एक्स्ट्राची कामं आहेत. आम्ही दूर जातो. बाय कर प्रिशू. प्रिशू बाय कर. हाय पिचू. मी पायी चाललो. सो रोडची कामं सुरू असल्यामुळे गाडी एका ठिकाणी ठेवावं लागली मला आणि आता चालत शॉपला जायला लागते. सो मी शॉपला आले आणि मला यायला आज 2 वाजलेत. त्याचं कारण असं की मी जसं बोलले की बँकेला जायचं आहे. मला असं वाटलं होतं की आज माझं काम होऊनच जाईल, पण गोंधळ काय झाला की माझ्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे पुण्याचा आणि माझ्या बँक पासबुकवर जे आहे तो इथला ॲड्रेस. आता ब्रांच आहे माझे अमरावती, ज्या होम ब्रांच आहेत त्या, पण बँकेमध्ये असं म्हणणं आलं आहे की तू इथे राहते या गोष्टीचं प्रूफ पाहिजे, कारण डिस्टन्स खूप जास्त आहे आणि पुण्यावर माझा आधार कार्डवर माझा पुण्याचा ॲड्रेस आहे. आता मी आधार कार्ड आता चेंजही केलं असतं, पण त्यात 15-20 दिवस जातील माझे ॲड्रेस चेंज करण्यामध्ये आणि ऑनलाईन मी आधी करून बघितलं आहे. पण इश्यू हा येतो की माझं जे मिडल नेम आहे ते आता बाबांचं नाही आहे आधार कार्डवर आणि त्याच्यामुळे मग मी बाबांचे डॉक्युमेंट्स नाही लावू शकत. तर मी आधारच्या याच्यामध्ये याआधीसुद्धा ट्राय केलं, 50-50 रुपये ते माझे वेस्ट गेले, पण ॲड्रेस काही चेंज झाला नाही, कारण त्यांना स्ट्रॉंग ॲड्रेस प्रूफ लागतं. मग आता मी बँकेमध्ये विचारलं तर ते बोलले की स्टॅम्प घे आणि स्टॅम्पवर म्हणजे मी माझ्या वडिलांकडे रेंटनी राहते आहे असं कर. त्याच्यामुळे मग त्यांचा ॲड्रेस जो आहे तो मग लोकल ॲड्रेस आहे, त्यामुळे मग होऊन जाईल. तर ही आता खूप लांब प्रोसेस आहे, कारण सुरू आहे आमच्या इथे इलेक्शनचा प्रचार वगैरे, इलेक्शनची कामं. त्याच्यामुळे बाबा खूप बिझी आहेत. बाबाकडे वेळ नाही आहे, कारण इलेक्शनच्याच कामामध्ये ते खूप आहे काम, म्हणजे बाकीच्या ॲडव्हर्टाईजमेंटचं वगैरे असतं या कामामध्ये. सो ते खूप बिझी आहे आणि त्याच्यामुळे मग करू शकत नाही आणि जे ॲफिडेविट वगैरे लागणार आहे ते सर्व त्यांचंच लागणार आहे. सो माझं बाबांशिवाय आता काम होणार नाही. 15 तारखेपर्यंत इलेक्शन आहे आणि माझे जे मी बोलले होते व्हिडिओजचे पैसे अडकले, ते व्हिडिओजचे पैसे आता चांगलेच अडकले, कारण मला त्या पैशांचं आता खूप काम होतं. पण होतं आहे असं की ते म्हणतात ना, जेव्हा गरज असते त्यावेळी जे पाहिजे ते भेटत नाही. माझंही तेच होतं आहे. कंटिन्यू 1 आठवडा माझा याच्यामध्ये गेला, म्हणजे गेल्या 4-5 दिवसापासून मी फिरती आहे. त्याआधी पॅनच्या प्रोसेसला वगैरे हे सर्व, पण काही इलाज नाही. आता एवढं जास्त डिसमूड होतं आहे माझं, त्यामुळे मी शॉपलासुद्धा लेट होत आहे, कारण बँकेच्या चक्करमध्ये जसं काल बोलले ना, थोडंसं जरी काय विचारायचं असलं की ते लोक लाईनमध्ये लावायला सांगतात. त्याच्यामुळे माझी एवढी जास्त धावपळ होती आहे ना, खूप जास्त. घरी बाबा जर बिझी नसते तर मग माझं आता ॲफिडेविट करून वगैरे, ॲग्रीमेंट करून वगैरे ते झालं असतं. आणि व्हिडिओजच्या पैशाचा विषय हा आहे की ते पैसे माझे चांगलेच उपयोगी येणार आहेत, माझे जे काही इन्स्टॉलमेंट्ससाठी म्हणा किंवा कशासाठी. पण जाऊ दे आता, असो. आजची तारीख 6 आहे आणि माझं आजपर्यंत काम झालं नाही. आता बघूया कधी होतं आहे. तर 15 तारखेपर्यंत जर नाही झालं ना तर मग लॉसच, कारण आता इलेक्शन 15 तारखेला आहे. प्रचार आणखी किती दिवस आहे मला नाही माहिती. तर बघूया आता. माझं संक्रांतीचं जे सीझन आहे ते सुद्धा सीझन असंच जात आहे, कारण मी माझा सगळा वेळ असा बँकेमध्ये वगैरे इकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे मग असो, काही आता त्याच्यावर उपाय नाही आहे. तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी उपवास केलेला आहे, कारण मंगळवारची चतुर्थी आली आणि मंगळवारला चतुर्थी जर आली तर त्या चतुर्थीचं खूप जास्त महत्त्व असतं. त्याच्यामुळे मग तसे मला एरवी उपवास राहत नाही. मी एकादशी करायची, म्हणजे एकादशी सुरू केली होती मी, पण तेही माझ्याकडनं होत नव्हतं, कारण जसं तुम्हाला माहितीच आहे प्रिशू फीड घेते आणि मी तिच्या जवळ असं पूर्ण टाईम नसते. त्याच्यामुळे मग तिचं असं होतं, जेव्हा ती माझ्याजवळ आहे तेव्हा तिला फीडच पाहिजे आणि त्याच्यामुळे मग मी सुद्धा खूप, मला विकनेस वगैरे या सर्व गोष्टी आणि भूक खूप जास्त लागते. त्याच्यामुळे मग आई बोलले की नको करू तू उपवास आणि
म्हणून मला उपवास कुठलेच नसतात. पण चतुर्थी आज आलीच, सो पौष महिन्यातली सुद्धा आहे. मग म्हटलं चला चतुर्थी करते, तर चतुर्थी गेली आजची. आता मी घरून फराळ वगैरे करून आली, जसं तुमच्याबरोबर शेअर केलं तसं. वाजलेले आहेत 4:15. आता मी माझे काम करते. आणि बघा, मी थ्रेडिंग केल्यानंतर ना, हे पहा, मला असं हे झालेले आहेत. मला नेहमी धाग्यामध्ये मास येतं, कारण मी खूप जास्त हालते थ्रेडिंग करताना. म्हणून मग मी थ्रेडिंग करणं अवॉइड करते. पण असो, चला आता मी माझे काम करून घेते. मी लॅपटॉप घेऊनच बसलेली आहे, कारण मला काही अर्जंट व्हिडिओजचे हे द्यायचे म्हणजे व्हिडिओजचे थोडेसे अर्जंट काही काम आहेत जे मी नाही टाळू शकत. त्याच्यामुळे मग मला आता ते करायचं आहे. सो चला, मी माझं काम करते, तुमच्यासोबत नंतर बोलते. सो माझ्या कामाला खऱ्या अर्थाने आत्ता सुरुवात झाली, कारण प्रिशू खूप चिडचिड करत होती. सो बाबा तिला घरी घेऊन गेले आणि आता निवांत मी माझं काम करते. मस्त ना, मी माझं शॉपचं काम आटपून घेतलं, जे काय करायचं होतं ते. त्यानंतर व्हिडिओज शूट करायचा विचार केलाच होता, की म्हटलं त्यासाठी रेडी होते. पण तुम्ही आवाज बघताय, एवढा जास्त आवाज ना, मी इरिटेट झालेली आहे खरंच. असं वाटतं घरी एडिटिंग करावं, तर घरीसुद्धा तसंच. घरी मला प्रिशूमुळे काहीच एडिटिंग करायला जमत नाही आणि मग मी करतही नाही. असं वाटतं घरचा वेळ हा पूर्ण तिच्यासाठी. आणि आता इथे व्हॉइस ओव्हर करतच होती व्लॉग्सला, तर बघा आवाज. मला ना असं खूप इरिटेट झाल्यासारखं होतं एवढ्यात आवाजाने, तर खूपच जास्त. कारण मला आवाज आणि मायग्रेनचा प्रचंड त्रास होतो आणि नेमकं हेच होतं आहे. दिवसभर एवढा जास्त आवाज असतो की मला रडकुंडी आल्यासारखं होतं. पण काही इलाज नाही आहे. आता विचार करते की थोडा वेळासाठी तरी घरी जाऊन येते. पण मी आज ऑलरेडी खूप लेट आले, जसं मी सांगितलं त्या बँकेच्या कामामुळे. सो घरीसुद्धा नाही जाऊ शकत. सारखं मग शॉप मला बंदच करून जावं लागते पूर्ण, कारण कोणाच्या भरोश्यावर ठेवणार ना त्यासाठी. सो आता कसं तरी ॲडजस्ट करते. त्यात ना आज प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, मला वाटलं की मी इथे पाण्याची कॅन भरून आणलेली आहे, सो पाण्याची कॅनमध्ये पाणी असेल. पण नेमकं मी लास्ट टाईम ती पाणी, मला गरज होती त्यावेळी टाकीत पाणी नसताना यूज करून घेतलं, हे मला लक्षातच नाही. सो मला प्यायसाठी सुद्धा आज पाणी नाही आहे. आणि उपवासाच्या दिवशी मी इकडलं कुठलं पाणी पित नाही. सो खूप प्रॉब्लेम झाला मला. तहानसुद्धा खूप लागली आहे. आता आवाज थोडा शांत झाला आहे, असं आहे. त्यानंतर ना एका अर्जंट मीटिंगसाठी मला जावं लागलं. पण तिथली ही झाडं वगैरे मला खूप जास्त आवडली. म्हणजे किती सिस्टमॅटिक असतं ना काही फ्लॅट सिस्टममध्ये, आणि सुविधासुद्धा खूप जास्त असतात. तर माझी मीटिंग फिनिश केली. त्यानंतर मला घरी जायचं होतं, पण त्याआधी पार्थचा कॉल आला की दीदी डिटॅनसाठी काहीतरी घेऊन ये, कारण त्याला लवकरच आता कॉलेजसाठी जायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याचं काही करणं होत नाही. सो मी इथे डिटॅनचा पॅक आणि डिटॅनचा स्क्रब घेतलं. आईलासुद्धा करायचं म्हटलं, म्हणून मग बेल्ट घेतला. आणि मसाजर सांगितलं ते घेतलं आणि त्यानंतर निघाली त्याला घ्यायला जायला, कारण की त्याच्याकडे गाडी नव्हती आज, त्यामुळे म्हणून. सो आता त्याला घेते, त्यानंतर घरी जाते. घरी गेल्यानंतर ना प्रिशू मस्तपैकी TV बघत उसळ खात बसलेली होती. आता मी सुद्धा उसळ खाते, कारण मला आजचा आहे उपवास, जसं याआधी मी सांगितलं. आणि आमचं रात्रीला आणि सकाळला मस्तपैकी TV बघतच सर्व चाललेलं असतं. तर चला, आता मी ते सर्व एन्जॉय करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.